बजेट फोन सेगमेंटमध्ये सध्या मोठ्या मोठ्या कंपन्या फेल जाताना दिसत आहेत. मोठ्या कंपन्या देखील आता मोबाईलच्या किमती कमी ठेवण्यासाठी 20,000च्या आतल्या फोनमध्ये अगदी साधे फीचर्स देत आहेत. पण आता एक इंडियन कंपनी या सेगमेंटवर जास्त फोकस करायला लागली आहे आणि त्यांनी नवीन लॉन्च केलेला फोन हा खरं तर प्रॉमिसिंग वाटतोय. मी ज्या कंपनीबद्दल बोलतोय तो म्हणजे लावा. लावाने आपला विराट V1 Pro हा 5G फोन नुकताच लॉन्च केलाय आणि याचं बजेट चक्क 15,000पेक्षाही कमी ठेवलंय. या फोनमध्ये नेमके काय काय फीचर्स मिळत आहेत आणि हा फोन खरंच व्हॅल्यू फॉर मनी आहे का हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सुरुवात करूया फोनच्या डिझाईन पासून. दिसायला अगदी डिसेंट असा हा फोन आहे. मागच्या बाजूला चौकोनी आकाराचं कॅमेरा मॉड्यूल दिसतंय जे बजेटच्या मानानं खरंच स्टायलिश दिसतंय. समोरच्या बाजूला 6.7 इंच मोठा HD+ LCD डिस्प्ले मिळतोय. हा डिस्प्ले 120 हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो, म्हणजे स्क्रोलिंग वगैरेचा अनुभव चांगला असेल. डिस्प्लेच्या बाबतीत प्रॉब्लेम हा आहे की बेझल्स आणि चीन खूप मोठ्या दिसतात. सोबतच फ्रंट कॅमेराला वॉटर ड्रॉप नॉच दिसतोय जो आता खरंच आउटडेटेड झालाय. बाकी फ्लॅट डिस्प्ले आहे, फिंगरप्रिंट सेन्सर साइड माउंटेड मिळतोय. फोनला वॉटर आणि डस्ट सेफ्टीसाठी IP64 रेटिंग मिळाली आहे जी या बजेटमध्ये खरंच चांगली आहे. सिक्कीम मिडनाईट आणि स्पिटी फ्रॉस्ट असे दोन कलर ऑप्शन मिळतात. फोनमध्ये एक चांगली गोष्ट म्हणजे 3.5mm हेडफोन जॅक देखील पाहायला मिळतोय, सो तुम्ही तुमचे वायर्ड हेडफोन्स यात वापरू शकता. आता वळूया फोनच्या परफॉर्मन्सकडे. लावा विराट V1 Pro मध्ये युनिसॉकचा T8200 हा नवीन प्रोसेसर दिलाय. आता टेक्निकली पाहायला गेलं तर युनिसॉक हे काय स्नॅपड्रॅगन किंवा डायमेन्सिटी एवढा फेमस नाहीये, पण कॉलिंग, सोशल मीडिया सर्फिंग किंवा अगदी लाईट मल्टीटास्किंग करणं या सगळ्यासाठी हा प्रोसेसर इनफ आहे. याचा अंतुतू स्कोर 5 लाखांपेक्षा जास्त आहे. फोनमध्ये LPDDR4X रॅम दिली आहे. स्टोरेज टाईप हा UFS 2.2 असू शकतो. लावाने आपल्या प्रमोशन मध्ये सांगितले की यावर लाईट गेमिंग पॉसिबल आहे, म्हणजे कॅज्युअल गेमरसाठी हा चांगलाच ऑप्शन ठरू शकतो. सॉफ्टवेअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर यामध्ये Android 16 आउट ऑफ द बॉक्स मिळतंय. बजेट फोन असूनही यामध्ये फारसे ब्लोटवेअर्स किंवा ऍड्स पाहायला मिळत नाहीत, त्यामुळे क्लीन UI एक्सपिरियन्स मिळतो. कंपनीने मात्र या फोनला एकाच वर्षाचा अँड्रॉइड आणि 2 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स प्रॉमिस केले. आय होप लावा ही पॉलिसी बदलून फोनला पुढे आणखी अपडेट्स देईल, कारण 2च वर्षांमध्ये फोनला सिक्युरिटी अपडेट मिळणं बंद होणार असेल तर त्याचा लॉंग टर्म यूजसाठी व्हॅल्यू फॉर मनी फोन म्हणणं पॉसिबलच होत नाही. कॅमेरा डिपार्टमेंट बद्दल बोलायचं झालं तर मागच्या बाजूला 50 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा आणि एक सेकंडरी सेन्सर पाहायला मिळतो. कंपनीने याला AI ड्युअल कॅमेरा म्हणलंय, पण दुसरा सेन्सर अगदीच बेसिक आहे. मेन कॅमेराने डे लाईट मध्ये चांगले फोटो येतात, कमी प्रकाशात थोडी अडचण होऊ शकते. सेल्फीसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिलाय. आजकाल या रेंजमध्ये मोठ्या मोठ्या कंपन्या देखील 5 मेगापिक्सेलचे सेल्फी कॅमेरा देत आहेत, त्या मानाने हे चांगलंच आहे. व्हिडिओ कॉलिंग वगैरेसाठी डिसेंट असा कॅमेरा आहे. बाकी दोन्ही कॅमेऱ्यांनी HD रेकॉर्डिंग पॉसिबल आहे, 4K अर्थातच नाही मिळत. बॅटरीच्या बाबतीत म्हणाल तर जशा बाकी कंपन्या उदार झाल्यात तसंच लावाने देखील 6000 mAh एवढी मोठी बॅटरी दिली आहे. 15,000 बजेटच्या मानाने डिसेंट बॅटरी आहे. चार्जर तुम्हाला बॉक्समध्येच मिळतोय. ही बॅटरी 18 वॉट क्विक चार्जिंगला सपोर्ट करते असं मीडिया रिपोर्टमधून सांगण्यात येतंय. आता येऊयात मेन मुद्द्याकडे, किंमत. या फोनचं एकच व्हेरियंट लॉन्च करण्यात आलंय ज्यामध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळतंय. याची किंमत 16,000 रुपये ठेवण्यात आली आहे. लॉन्च ऑफरमध्ये यावर 2,000 रुपयांचा डिस्काउंट मिळतोय. त्यानंतर याची इफेक्टिव्ह प्राइस 14,000 होतीये आणि या बजेटला हा फोन खरोखरच व्हॅल्यू फॉर मनी वाटतोय. ट्रस्ट मी, हा काही पेड व्हिडिओ नाहीये. या फोनला मी व्हॅल्यू फॉर मनी म्हणतोय त्याची कारणं देखील आहेत. पहिलं कारण म्हणजे यामध्ये स्टोरेज एक्सपान्शनचा ऑप्शन आहे. हायब्रिड सिम स्लॉट मिळतोय, त्यामुळे 2 TB पर्यंतचं मेमरी कार्ड तुम्ही यात टाकू शकता. दुसरं कारण म्हणजे यामध्ये तुम्ही आणखी 6GB व्हर्च्युअल रॅम जोडू शकता, म्हणजे 6GB + 6GB अशी 12GB रॅम तुम्हाला मिळते. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे बाकी फोनशी केलेली तुलना. सध्या जर तुम्ही स्मार्टफोन अंडर 15K असं सर्च केलं तर 2 ऑप्शन्स प्रामुख्याने समोर येतात. पहिला म्हणजे Realme P4 Lite हा 14,000 तुम्हाला मिळतोय, पण यामध्ये 4GB रॅम मिळतेय, 13 मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळतोय आणि प्रोसेसर लावापेक्षा कमी क्वालिटीचा मिळतोय. दुसरा ऑप्शन म्हणजे मोटोरोलाचा G6 Power. यामध्ये तुम्हाला 4GB रॅम मिळतेय, स्टोरेज तर फक्त 64GB मिळतंय. बॅटरी आणि कॅमेऱ्याच्या बाबतीत हा फोन चांगला असला तरी स्टोरेजच्या बाबतीत भरपूर मार खातोय. सॅमसंगचा गॅलेक्सी F7 देखील आहे, त्यामध्ये देखील 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मिळतंय आणि बॅटरी ही फक्त 5000 mAh मिळते. एकूणच ऑन पेपर स्पेसिफिकेशन जर पाहिले तर लावाचा विराट V1 Pro या सगळ्यांना मागे टाकतोय. पण रिअल वर्ल्ड एक्सपिरियन्सचं म्हणाल तर बाकी कंपन्यांचे ट्रॅक रेकॉर्ड लावापेक्षा चांगला आहे. बाकी मित्रांनो, तुम्हाला हा फोन कसा वाटला आणि तुम्ही लावाच्या फोनवर विश्वास ठेवाल का? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि टेक भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका.